मनोज जरांगे यांची शांतता रॅली गुरुवारी बीडमध्ये निघणार आहे आणि यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे। शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून रॅलीला सुरुवात होईल। त्यानंतर सुभाष रोड मार्गे अण्णाभाऊ साठे चौकातून छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडे ही रॅली येईल। या ठिकाणी मनोज जरांगे पाटील मराठा बांधवांना संबोधित करतील। जरांगे पाटील यांनी सगळे सोयरे संदर्भात सरकारला दिलेला अल्टिमेटम 13 जुलैला संपतोय। या पार्श्वभूमीवर जरांगे या सभेत काय बोलणार हे पाहावं लागेल। सगळे सोयऱ्यांचा अध्यादेश लागू करण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी 13 जुलैचा अल्टिमेटम सरकारला दिलेला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती संपूर्ण मराठवाड्यामध्ये मराठा आरक्षण जनजागृती आणि शांतता रॅली काढली जाते। उद्या बीड शहरामध्ये ही शांतता रॅली काढली जाणार आहे। त्या अगोदर जी तयारी आहे ते माझ्या पाठीमागे तुम्हाला तयारी दाखवतोय। अशा पद्धतीने मोठमोठे फ्लेक्स लावण्यात आलेले आहेत। त्याचबरोबर इथं बॅनर देखील लावले गेलेत आणि जे व्यासपीठ आहे ते व्यासपीठ स्टेज देखील याच ठिकाणी उभारलं जाणार आहे। बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये या ठिकाणी ही जी रॅली आहे ती रॅली आणि या रॅलीचा समारोप या ठिकाणी होणार आहे आणि याच ठिकाणाहून मनोज दादा जरांगे पाटील हे उपस्थित मराठा समुदायाला संबोधित देखील करणार आहेत। त्याच पार्श्वभूमीवरती जी तयारी आहे ती अंतिम टप्प्यात आलेली, सर्वत्र झेंडे देखील लावले गेलेत। फ्लेक्स लावण्याची जी धावपळ आहे ती देखील चालू आहे। माझ्या पाठीमागे आपण पाहतोय अशा मोठमोठे जे कटआउट आहेत, जे फ्लेक्स आहेत ते देखील लावले गेलेत। त्यामुळे एकंदरीत जर आपण पाहिलं तर ही जी तयारी आहे ही तयारी अंतिम टप्प्यात आलेली। सकाळी ठीक 11 वाजता ही रॅली परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून माळेवेस मार्गे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चौक या मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौकात ही रॅली येणार आहे व याच ठिकाणी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाला संबोधित करणार आहे। येणाऱ्या 13 तारखेला राज्य सरकारला जी मनोज दादा जरांगे पाटील यांनी वेळ दिला आहे तो वेळ संपत आहे। त्याच्या अगोदरच सगळे सोयऱ्याच्या अंमलबजावणी करावी यासाठी या ठिकाणी ही शांतता रॅली व जनजागृती सभा आयोजित केलेली आहे। लोक येतील 8 ते 10 लाख लोक या सभेसाठी येणार आहेत व त्यासाठी जी काही तयारी असेल, असं ॲम्ब्युलन्स असणं, स्वयंसेवक असेल किंवा नाश्त्याची सोय असेल, पाण्याची सोय असेल, ही सगळी सोय आम्ही केलेली आहे।